हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, श्री शिवाय नमस्तुभ्य. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, श्री शिवाय नमस्तुभ्य. श्री स्वामी समर्थ. तर बाहेरची वॉकिंग वगैरे करायची झालेली. श्री, तू काय खातोस? काय खातोस? काय खातोस? हां, मोठ्यानं म्हण. अरे बापरे, लईच मोठ्यानं बोलला जो आता तो. लादी पुसायला घेतलेली आणि आज मला करायचं होतं स्वामी समर्थाचं सारामृताचं डबल पारायण मी करणार होते. तर लादी पुसून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आणि आज मी साडी नेसलेली. म्हणलं आज पारायण करायचं तर आपण साडी नेसून पारायण करावं. आणि गावाकडं म्हणजे जो नियम आहे तो साडी नेसूनच तुम्ही पारायण करू शकता किंवा ड्रेस घालून करू शकता असं आहे. पण ज्या बायका म्हणजे मला गाऊन घातल्यावर बरं वाटतं, त्याच्यामुळे मग मी गाऊन घालून पारायण करते. पण सहसा तर साडी किंवा ड्रेस घालूनच तुम्ही पारायण करू शकता. आणि नंतर सुंदर अशी देवपूजा केलेली आहे. नंतर मग कथेचं पठांतर करायला चालू आहे. आणि मी कसं रोजचं एक अध्याय घेते, त्याच्या म्हणजे 2 पण तुम्ही घेऊ शकता, 3 घेऊ शकता. तर मी 1 घेते. अगोदर मी 2 घेत होते, पण 2 गेल्यामुळं काय होतं, म्हणजे आरती वगैरे व्यवस्थित अशी होत नव्हती. मध्येच श्रीची चिडचिड असायची. आणि 1 म्हणल्यानंतर पटकन होऊन जातो तो अध्याय. आणि आरती किंवा जपमाळ ते सगळं करता येतं. त्याच्यामुळे म्हणलं आपण एक वेळेस पारायण करताना तुम्हाला 15 दिवस लागतात, तर मी 15 दिवसाचं पारायण घेत आहे. 21 अध्याय आहेत, पण 15 दिवसाचं, कारण की कधी अध्याय छोटे मोठे असतात त्याच्यामुळे. तर आत्ता श्री झोपलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहे 3, बघू शकता. आता 3ला फक्त 5 मिनटं बाकी आहेत आणि ह्याचे पप्पा आता येतीलच. तर मला आज पुरण घालायचं आहे, तर मी आत्ताच घालणार आहे. कारण की आज ह्यांच्या मित्र जे आहेत, म्हणजे माझ्या पण मैत्रिणी आणि ह्यांचे पण मित्र, तर त्यांना आम्ही आज धोंडे जेवणासाठी बोलवलेलं आहे. तर मी आज काय काय करणार आहे ते बघूया. फक्त मी एकच धोंड्याची तेवढी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन. तर सगळ्यात पहिलं एक बाऊल घ्यायचा किंवा पातेलं घेऊ शकता. एक मी बाऊल घेतलेला आहे आणि तो बाऊल जो आहे तो फुल भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याला 2 ते 3 वेळेस तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवायचं. आणि 1 बाऊल डाळ घेतलेली आहे, तर मी 1.5 बाऊल त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, एक मेन गोष्ट की आपण डाळ शिजताना त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, जेणेकरून जो म्हणजे शिट्टी वाटं पाणी येत नाही त्याच्यामुळे, आणि बरं पडतं तेल घातल्यामुळे बरं का. नंतर मग मला असं वाटलं की थोडंसं पाणी कमी आहे, म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, अर्धा ग्लास. आणि तेल टाकलेलं आहे आणि झाकण लावून त्याच्या 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात. पहिली 1 शिट्टी जी आहे ती मोठ्या गॅसवरती करून घ्यायची आणि 3 शिट्ट्या ज्या आहेत ते बारीक गॅस, म्हणजे डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी शिजून निघते. ही डाळ जी आहे ती म्हणजे मार्केटमधून आणलेली आहे आणि जी घरगुती डाळ जी असते ती व्यवस्थित अशी शिजते बरं का. ह्याला तुम्ही 4 शिट्ट्याच घ्याव्या लागतात आणि घरगुती डाळीला 3 शिट्ट्या घेतल्या तर ती परफेक्ट अशी शिजून घेते. आणि त्याच बाऊलने मी त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे. तर बाऊल भरून मी डाळ घेतली होती, तर भरायला थोडंसं कमी मी साखर घातलेली आहे. आणि त्याला सतत हलवत राहायचं मोठ्या गॅसवरती. आणि जोपर्यंत ही डाळ म्हणजे पुरण जे आहे ते घट्टसर होत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. ह्याला काय म्हणतात, पुरणाला चटका देणे. तर ती डाळ जी आहे ती म्हणजे पुरण जे आहे ते घट्टसर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मी घालते आहे बडीशोप आणि इलायचीचं पावडर. तर ते घालून आपल्याला परत 1 मिनटं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग मी घेतलेलं आहे पुरणपात्र. त्याच्यामध्येही पुरण जे आहे ते घालायचं आणि गरगर 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 असं फिरवून घ्यायचं. म्हणजे पुरण वाटताना मला माझ्या लहानपणीची आठवण आली, कारण की आई स्वयंपाक करायची, म्हणजे आईला मी स्वयंपाकामध्ये पुरण वाटण्याची मदत करायची किंवा भज्याचं पीठ जे असतं ते मळण्यासाठी मदत करायची.
म्हणजे पुरण वगैरे सगळे व्यवस्थित झाल्यानंतर मग आम्ही घेतलेले आहेत धोंडे बनवायला. तर चपातीला जसं आपण पीठ मळतो तसं गव्हाचं पीठ मळायचं आहे, कणिक मळून घ्यायची आणि त्याची चपाती लाटायची. मग तुम्ही त्याला म्हणजे त्याला पण राऊंड शेप द्यायचे ग्लास किंवा वाटीनं आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आणि त्याचे मस्त असे धोंडे बनवायचे. तर ही आहे माझी मैत्रीण, हिनं पण मला भरपूर अशी मदत केलेली आहे. आणि त्याला तळायला थोडंसं वेळ लागतो, कारण की आपल्याला गॅस बारीक मोठा करत तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही धोंडे जे आहेत ते बघू शकता, अशा पद्धतीचे आमच्या इकडं करतात लातूरकर. तर घालते डोळ्यातून असते. नंतर मग देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे.